एक महत्त्वाची बातमी आहे। भारतीय फोन नंबरचा पाकिस्तानच्या ISI कडून वापर होतोय। भारतातील टोल नाक्यांवर फोन करून घेतली जाते लष्कराची माहिती। लष्कराची किती वाहनं टोल नाक्यावरून गेली याची विचारपूस करण्यात आली आहे। पंजाबमधील टोल नाक्यांना ISIचे फोन व्हिडिओ समोर आलेत। तर पंजाबमधील टोल नाक्यांना ISIचे फोन आले, या संदर्भातले काही व्हिडिओ देखील समोर आले। भारतीय फोन नंबरचा वापर करून माहिती काढून घेण्यात येते। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, काय अधिक माहिती आहे? प्रणिता, खरं तर पाकिस्तानची ही एक नवीन कुरापत म्हणावी लागेल, कारण ज्या पद्धतीनं बॉर्डरवर त्यांच्याकडून गोळीबार करण्यात येतोय, तर आता दुसऱ्या बाजूला ही एक वेगळी कार्यपद्धत त्यांनी अवलंबलेली आहे। ISI ही जी त्यांची संघटना आहे, त्या संघटनेसह इतर संघटनांचे त्यांचे जे लोक आहेत ते भारतामध्ये ही सगळी चौकशी करतायत। कारण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला बैसरन व्हॅलीतला दहशतवादी हल्ला झालेला होता, त्यामुळं त्यानंतर संपूर्ण म्हणजे बॉर्डरवरची जी राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांमध्ये अलर्ट देण्यात आलेला होता आणि लष्करी हालचाली वाढलेल्या होत्या। सध्या बॉर्डर भागाकडं ज्या गाड्या जात आहेत, मग आर्मीच्या असतील किंवा एअरफोर्सच्या असतील, ज्या गाड्या जात आहेत त्यांची माहिती काढण्याचा हा प्रयत्न आहे। भारतीय नंबर म्हणजे मोबाईल क्रमांक जो आहे तो भारतातला आहे, तो नंबर वापरून टोल नाक्यांवर ही फोन करून माहिती विचारली जाते। जालंधरच्या टोल नाक्याला पहिल्यांदा फोन आला होता की लष्कराची किती वाहनं गेली आणि आपण देखील लष्करी अधिकारीच बोलत असल्याचं देखील ते सांगतायत। हा फोन करत येतोय पाकिस्तानमधून आणि येतोय हा टोल नाक्यावर। जालंधरप्रमाणे पठाणकोट अमृतसर रस्त्यावरचा लाड पालवण टोल प्लाझा जो आहे तिथं देखील काल दुपारी 1:30 वाजता फोन आलेला होता। त्यानंतर चोलांगे टोल प्लाझा, हरसे मानसर टोल प्लाझा आहे, तिथं देखील काल दुपारी 3:15 आणि 3:45 वाजता प्रणिता फोन आलेला होता आणि ही सगळी माहिती विचारण्यात आली होती। त्यामुळे ही एक नवीन कुरापत म्हणावी लागेल पाकिस्तानची की अशा पद्धतीनं देखील ती माहिती काढली जाते। एकतर पाकिस्ताननं धसका घेतलेला आहे, यामध्ये शंकाच नाही, कारण मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जगपातळीवर सध्या चर्चा आहे की भारत कसा प्रत्युत्तर देणार किंवा कोणत्या पद्धतीने देणार। कारण ज्यावेळेला उरीचा लष्कर म्हणजे आपल्याला माहीत आहे जे अटॅक करण्यात आलेला होता, सर्जिकल स्ट्राईक, त्यानंतर आता पुन्हा ही धास्ती आहे पाकिस्तानला, त्यामुळेच ही माहिती घेतली जाते। त्यामुळे आता इथून पुढे टोल प्लाझांवर जे फोन येतील त्याची माहिती आता इथून पुढे लष्कर घेणार आहे आणि कुठल्याही पद्धतीनं ही माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचू नये याची खबरदारी देखील आता लष्कराकडून घेतली जाणार आहे यापुढे। प्रणिता, संदीप, या संदर्भातील अधिक माहिती तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। मिलिट्री ट्रेन तो आउट हुआ है ना, मिलिट्री ट्रेन पे जाएंगे ना, वो सिविल ट्रेन में थोड़ी जाएंगे। फौजी जो आगे अपने गए ना, अभी आपको पता ही है ये इनके साथ ये अपने जो आतंकवादी हैं इनके साथ अपना चल रहा है ना, मुठभेड़ चल रहा है अभी पाकिस्तानियों के साथ। वो तो भैया वो जाने, मुझे क्या पता। एक्चुअली ना क्योंकि इनसे वार्तालाप नहीं हो पा रहा है, तो कल आपके पापा ने बताया था कि मे भी शायद फैमिलीज वगैरह पीछे हैं, बाकी तो सभी लोग कह रहे थे कि आउट हो गए इधर से। आप बता दो, स्टूडेंट के नाम बता दो, मैं उनसे खुद ही पूछ लूंगा कि आपकी सिक्योरिटी फी आगे की नहीं आई। हाँ, आपका शगुन था, शगुन एक थी फीमेल थी, शगुन आपकी क्लासमेट थी, और साथ में उनके पापा थे योगेश कुमार जी, ये अटली ब्रिगेड के थे, 10 कोर अटली ब्रिगेड के। पता नहीं, शगुन नाम की लड़की तो थी, पर बाकी का मुझे नहीं पता कौन सी ब्रिगेड नहीं, क्योंकि मेरे को कैंट के बारे में कुछ नहीं पता सर जी, मैं तो बाहर ही रहता हूँ। अच्छा, बाहर जा रखे हैं। तो दूसरी थी रोहिणी पाल थी साथ में आपके ना? हाँ सर, ये बहुत पुरानी बात है। हाँ जी। तो अभी इनके डिपॉजिट का क्या करेंगे इधर साथ में, क्योंकि इनका तो अभी रिटर्न में आपका तो चले हो जाएगा, आपसे वार्तालाप हो गया था, आपके पापा से बात हो गई थी, तो इनका कैसे हो पाएगा, क्योंकि ये तो अभी आई थिंक आउट जा रखे हैं ना, नफरी तो सभी आउट जा रखे हैं। कैंट में आप लोग नहीं अभी जाते? कैंट से काफी दूरी में नहीं, क्वार्टर कैंट से दूरी नहीं है, हम लोग कैंट के बाहर रहते हैं, मतलब रेलवे स्टेशन के पास रहते हैं, बठिंडा रेलवे स्टेशन के पास। हाँ, तो फिर उधर से तो गई है ना, उधर से तो ट्रेन पे आपने देखा भी है ना कि आउट हुए हैं सभी, वो फैमिलीज रह गई पीछे बैठ। नहीं, बठिंडा स्टेशन से तो कोई ट्रेन नहीं जाती है। नहीं, मिलिट्री ट्रेन तो आउट हुआ है ना, मिलिट्री ट्रेन पे जाएंगे ना, वो सिविल ट्रेन में थोड़ी जाएंगे। फौजी जो आगे अपने गए ना, अभी आपको पता ही है ये इनके साथ ये अपने जो आतंकवादी हैं इनके साथ अपना चल रहा है ना, मुठभेड़ चल रहा है अभी पाकिस्तानियों के साथ। वो तो भैया वो जाने, मुझे क्या पता ये क्या चक्कर चल रहा है क्या नहीं चल रहा है। मैं तो घर में खाता हूँ, पीता हूँ, सो जाता हूँ। अच्छा, चले बेटा, आप तो अभी आगे नहीं स्टडी नहीं कर रहे हैं आगे? नहीं, मैं प्रिपरेशन कर रहा हूँ सर जी, घर पे खाता हूँ, पीता हूँ, नहाता हूँ, धोता हूँ, पढ़ाई करके सो जाता हूँ फिर से। गुड यार, गुड। तो यूपीएससी का कर रहे हैं, किसका कर रहे हैं प्रिपरेशन, किसका कर रहे हैं? मैंने तो फॉरेन IFS के लिए करना है, इंडियन